नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. जानकी आता विचार करत असते, ऐश्वर्या जे काही बोलली त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते. सुमित्राला म्हटलेली असते की तुम्ही फार विचार करू नका, ऐश्वर्याच्या वतीने मी तुमची माफी मागते. अख्खं जानकीला तेच तेच आठवत असतं. सुमित्रा एक सारखा विचार करत सरळ चालत गेलेली असते. जानकीला काहीही बोलत नाही, काहीही म्हणत नाही आणि ती सरळ गेलेली असते. जानकी आता तेच आठवण्याचा प्रयत्न करते की सुमित्रा कुठे गेली असेल. ती विचारामध्ये मग्न असते. तेच ऋषिकेश आलेलं असतो. ऋषिकेश बघतो तर जानकी विचारामध्ये हरवलेली आहे. म्हणतो, जानकी तुम्ही आलात. आणि जानकी काहीच रिॲक्ट होत नाही. ऋषिकेश म्हणतो, एकटीच का उभी आहे, काय झालंय, अशी काय झालंय तू एकटीच उभी आहे जानकी, सांग की. उसनं हसू आणू नको, नक्की काय झालंय सांग. जानकी म्हणते, काय नाही झालंय ऋषिकेश, इतक्या वर्षांचा संसार, इतक्या वर्षांपासून तुला ओळखतो, काहीच झालं नाही, असं खोटं बोलू नको, नक्की काय झालंय जानकी सांग. उसनं हसू आणून सगळं दुःख लपवण्याचा प्रयत्न करू नको, टेन्शन त्याने झाकणार नाहीये, काय झालंय मला कळायलाच पाहिजे. ऋषिकेश मी सांगतेय ना काही झालं नाही. जानकी बासा, आता खरं काय झालंय ते सांग. जानकी म्हणते, कसं कळतो तुम्हाला सगळं, कसं आहे ना, बायकोवर प्रेम करता आलं की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली कळतात बघ. का मोठा डोलारा एकटीने सांभाळताना काय अवस्था झाली असेल मला कल्पना आहे ग. आईची तब्येत जपणं, ओवीच्या प्रश्नांची उत्तरं देणं, घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, केस सुद्धा हँडल केली आहे. कमाल कमाल, सगळं काही एकटीने हँडल केलं आणि एवढं सगळं होत असताना मी तुझ्या सोबत नव्हतो. आय एम गिल्टी फील, मला खूप कसं तरी होतंय बघ. आय एम सो सॉरी, सो सॉरी. ऋषिकेश असू द्या, तुम्ही पण कामानिमित्तच गेला होता ना, एवढं काय लगेच वाईट वाटून घेता. ऋषिकेश आलेला असतो. जानकी पाणी बिणी देते आणि त्याच्या जवळ बसते. जरा रिलॅक्स व्हा, मग आपण बोलूया. ऋषिकेश, प्रवास कसा झाला. ऋषिकेश पाणी वगैरे पितो, म्हणतो छान प्रवास झाला. आज काय झालंय ते सांग जानकी. काय झालंय कोर्टामध्ये अगदी डिटेलिंग मध्ये जानकीने सगळं ऋषिकेशला सांगितलेलं असतं की सगळं बारीक निरीक सांगत असते. तसं तसं ऋषिकेशच्या सुद्धा लक्षात येतं एक्झॅक्टली केस काय किंवा काय घडलं असेल. राहुल मात्र अगदी सहज त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचला. विक्रांतच्या आणि डोक्याच्याही वर त्याची हाईट होती, त्यामुळे त्याला टाळूवर मारणं अगदी सहज आणि सोपं होतं. त्याच त्याने टाळूवरच वार केला. बरोबर जसा विक्रांतवर वार झाला ऍक्च्युअल मध्ये, तसाच वार राहुलने केला. की तू सुद्धा कमालच केली, वा ऋषिकेश. मी नाही, या अवंतिका सुद्धा माझ्यासोबत होती, मी एकटीने काही केलेलं नाहीये. मी प्रात्यक्षिक दाखवलं आणि सांगितलं शर्वरीची हाईटच पोहोचत नाही आणि राहुल अगदी त्यांच्या उंचीच्याही वर आहे, त्यामुळे राहुलला मारणंही शक्यच आहे. केलाय आम्ही, बघू आता काय होतं काय नाही. ऋषिकेश म्हणतो, बेस्ट, प्रयत्न तर केलाय ना, पुढे काय होणार ते बघूच. या का होण्याची शक्यता आहे, चांगली गोष्ट आहे ना जानकी, खरं सगळ्यांचंच टेन्शन जाणार ना. ऋषिकेश, तसंच व्हावं वाटतंय ना, तसंच होणार. चरूची सुटका होणार म्हणजे होणारच. आपण पॉझिटिव्ह राहूया. कसं आहे ना ऋषिकेश, तरी गडबडे काहीतरी सुटतंय बाबा. गोष्ट याच्या हातातून निसटती किंवा आपल्याला माहितीच नाहीये तिथपर्यंत आपण जाऊच शकत नाहीये. नाही कळलं तुला काय म्हणायचंय जानकी, जरा स्पष्ट सांग ना. फार अस्वस्थ वाटतंय आणि काहीतरी चुकतंय असं सारखं सारखं वाटतंय मला. तिलाही कळत नाही काय चुकतं आणि ऋषिकेशला तर काही माहितीच नसतं. तर इकडे अवंतिकाची काळजी घेत असतो. जसं तिला ऍडमिट केलंय तिच्या जवळच तो असतो, तिथून कुठेच गेलेला नसतो. सौमित्राने आता अवंतिकाचा हात हातात घेतलेला असतो. तेव्हा ती म्हणते, सोमी काय झालंय रे. प्रेमाने माझ्या बायकोचा हात हातात घ्यायचा आहे, तिला एक गोष्ट सांगावीशी वाटते. अरे बापरे, काय सांगायचंय सांग की. ना खूप खूप अभिमान आहे, तुझ्यासारखी बायको मिळाली ना, स्वतःला प्राऊड फील करतोय मी. तुझ्यासारखी बायको मिळायला भाग्य लागतं, खरंच भाग्य लागतं अवंतिका. मध्ये ऍडमिट असून सुद्धा तू शरूची केस लढली, कमाल आहेस खरंच. त्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहिली आणि काहीही करायला तयार आहे, हे बघून खरंच कौतुकच वाटतंय मला. इंग्लिश. आणि मी काय केलं, लढाईच्या आधी शस्त्र टाकून दिले आणि पळकुटा ठरलो मी. करिअरसाठी बहिणीची केस लढलो नाही, खरंच किती किती गिल्टी वाटण्यासारखी गोष्ट आहे ना अवंतिका. मोटिवेट केलं, तुला नको नको ते बोललो, नको नको तो त्रास दिला, भांडलो, ओरडलो, रागवलो. चांगला नवरा नाहीये हे मी तुला प्रूफ करून दाखवलं. खूप त्रास दिलाय, तो खूप वाईट वागलो. प्लीज प्लीज अवंतिका मला माफ कर, सगळं विसरून जाऊन मला माफ कर ना प्लीज अवंतिका. अरे तू काय बोलतोय सोमी, तुला तरी कळतंय का रे. त्याच्याच नजरेत पडलोय बघ, तुला काय सांगू मी. तर बासा, अजिबात असं काही बोलायचं नाहीये. नजरेत वगैरे पडला, चांगला नवरा सगळं आहेस तू, चांगला नवरा आहे, चांगला मित्र आहे, सगळ्या भूमिका चांगल्या निभावतो. सारंग आता ऐश्वर्याकडे आलेलं असतो आणि ऐश्वर्या म्हणतो, जरा शांत बसता येत नाही का हो, कशाला ते आई बरोबर बोलत असता. आईचं वय झालंय, आईची मानसिकता काय आहे, आईला टेन्शन किती आणि का तिला बडबड बडबड करता, कशाला तिच्या नादाला लागता. तुम्ही नाहीये ना सारंग, म्हणून तुम्हाला तसं वाटतं. तुम्ही तिथे असताना त्या सिच्युएशनला तर तुम्ही माझ्यासारखीच बडबड केली असती. अवंतिकाच्या विषयी त्या काय बोलत होत्या हे जर ऐकलं असतं ना, तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच रिॲक्ट झाला असता. जशी मी रिॲक्ट झाली ना, एक्झॅक्टली तशाच रिॲक्ट झाला असता. काय काय बोलत होत्या त्या अवंतिकाने, काय केलं नाही त्या आईसाठी, शर्वरीसाठी, आणि आई काय बोलत होत्या बापरे. आणि मी जे काही बोलली ना आईला, त्याबद्दल मला जरा सुद्धा गिल्ट वाटत नाही, अजिबात नाही. कसं आहे ना, त्या आजीने आणि शर्वरीने आईच्या मनात विष कालवलंय जानकीविषयी. त्यामुळे जानकीला बघितलं की त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं. काय करू आणि काही नाही असं होतं. त्यांना अख्खा राग येतो आणि जानकीचा तर राग करतात, माझा आणि अवंतिका सुद्धा राग करतात. दोघींची काय नको नको ते बोलतात, चिडचिड करतात, हवं तसं वागतात. तरी सुद्धा इग्नोर करतेच, पण कधी कधी ना त्या हद्द करतात. एकदा हद्द केली की माझाही मत आवाज सुटून जातो.
अहो ती अवंतिका प्रेग्नंट आहे, तिला ऍडमिट राहायला लावलंय, रेस्ट करायला लावलीये, तरी सुद्धा तिथे राहून ती केस लढतीये, किती काय काय करतीये, सौमित्राच्या विरोधात गेलीये. सौमित्राने केस लढली नाही तरी अवंतिका केस लढतीये. का? तर आपल्या कुटुंबासाठी, शर्वरीसाठी, आईंना बरं वाटावं, शर्वरी सुटायलाच पाहिजे या हेतूने. आणि आई काय करताय? तिच्या विरुद्धच बोलताय. ती सोडवेन की नाही शक्यता कमी आहे. मला असं वाटतं की ती सोडवणारच नाही. हे काय? आईनं जराही कुणाची काही फिकीर नाहीये का? फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो का? ऐश्वर्या आता खूप बोललेली असते आणि सारंगने हे सगळं ऐकलेलं असतं. माझी शर्वरी फक्त आणि फक्त त्या शर्वरीचं देणं घेणं आहे, बाकी कोणाचंच काही देणं घेणं नाही आहे. सारंग आत्ताच सांगते मी. आणि माझी शर्वरी करून करून जानकी आणि अवंतिकाला सुद्धा वाटतं की ती शर्वरी खरंच इनोसंट आहे, काही केलेलंच नाहीये. त्यांची सुद्धा डोळ्यावर पट्टी चढलीये. का कुणाला काही स्पष्ट दिसत नाहीये? जे मला दिसतंय ना सारंग, खरंच मला कळत नाही. आणि मग त्याच्याने माझी चिडचिड होतीये. मी जे काय वागला ते काळजीपोटी, मायशी भांडला तेही काळजीपोटी ना. माझी काळजी वाटत होती. मी काही वेडावाकडं पाऊल उचलू नाही, मला त्रास होऊ नये यासाठीच ना, आपल्या बाळासाठीच ना. मग त्यात काय एवढं सोमी? कर्तव्य तू पार पाडलंय आणि माझं कर्तव्य मी पार पाडते. सोमी, तू एक नवरा म्हणून माझी काळजी घेत होता आणि एक या घरातली सून किंवा जबाबदार मुलगी म्हणून मी सुद्धा माझं कर्तव्य पार पाडत होते. बस आपापल्या भूमिका आपण केल्यात. पण सगळ्याची अवंतिका माझं कर्तव्य कुठे? मी माझं कर्तव्य नाही पार पाडलं ना ग. गिव्ह अप केलं नाही. मी हिंमत दाखवलीच नाही जशी तू हिंमत दाखवली अवंतिका. नवरा म्हणून, मुलगा म्हणून मी कमी पडलोय काय ग? भाऊ म्हणून स्वार्थी ठरलोय मी. त्याच्याच मागे खंबीरपणे उभा राहिलो नाही. मी फक्त स्वतःचा विचार केला. चुकीचं वागला तुला कळतंय ना. मग इथून पुढे दोघेही मिळून केस लढू की आपण. जे केलं नाहीये ते करू ना आता. आता कुठे सौमित्र तयार झालेलं असतो. आता मी तुला साथ देणार, तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. ताईंसाठी मी जरी कोर्टात उभी असते तुम्हाला सपोर्ट करू शकतोय. तुला एक खरं सांगू का सौमित्र, जे काही करू शकले ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू दाखवलेली हिंमत किंवा तू जे शिकवलंय त्या सगळ्यामुळे मी करू शकते. जानकी वहिनीने सपोर्ट केला म्हणून इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. केस निदान इथपर्यंत तरी आलीये. जानकी वहिनी जो उभा राहत नव्हत्या तर काहीच होत नव्हतं. कायम स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करता, स्वतःचं काही होऊ दे, दुसऱ्यांचं चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्यांसाठी लढायचंय. कायम जानकी वहिनीला हे आणि असंच वाटत असतं. आणि हे सगळं जे मी वागले ना आज ते फक्त आणि फक्त जानकी वहिनीच्या शिकवणीमुळेच. त्यांच्याकडे बघून बघून आपोआप मी तशी शिकले आणि जानकी वहिनीसारखंच वागायचा प्रयत्न केला. आणि नकळतपणे ते घडलं पण रे सोमी. की वहिनी जीवापाड प्रेम करताय की शरूला बाहेर काढायचंय, शरूला बाहेर काढायचंय. ते काला जानकी वहिनीसारखं चांगला माणूस बनता आलं पाहिजे, तरच माणूस म्हणून काहीतरी उपयोगी. सोमी सुद्धा तितका चांगला माणूस बनेन की नाही माहित नाही, पण प्रयत्न ते नक्कीच करणार अवंतिका आणि सौमित्रामध्ये सगळं सॉर्ट आऊट झालेलं असतं. सौमित्र आता अवंतिकाच्या बाजूने खंबीरपणे उभा असतो. तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, अगदी खंबीरपणे सांगितलेलं असतं. आणि अवंतिकाला आता बळ आलेलं असतं लढण्यासाठी. शर्वरीच्या मनात काहीतरी आहे, तिच्या नजरेत एक वेगळंच काहीतरी आहे रे. नजरेमध्ये एक वेगळी शांतता, थंडपणा आहे. तिच्या मनासारखं व्हावं यासाठी ती कुठच्याही थराला जाते आणि काहीही करायला तयार असते. ती शर्वरी काय ना आजपर्यंत कळालेली नाहीये. खूप खूप पोहोचलेली आहे ती. आणि तिच्या मनात, तिच्या डोक्यात काय शिजतंय ना तिचं तिला माहिती आहे. सारंग काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय. चिडलेलं असतो, मला माहिती आहे सारंग, तुम्हाला वाईट वाटते मी जे काही बोलती, पण ते खरं आहे, ती रिअल फॅक्ट आहे. माझं म्हणणं नाही पटणार, नाहीच पटणार, नाहीच पटणार आहे. असं आहे ना, मी जे बोलती ना सारंग ते तोंडावर आणि खरं बोलते, मागे पुढे बोलत नाही किंवा घाबरून बोलत नाही. जे आहे ते आहे, रोखठोक बोलते मी. माझ्याकडे पुरावा नाहीये, पण एक दिवस पुरावा येईन आणि पुराव्यानिशी मी बोलणार म्हणजे बोलणार. काय खरं काय खोटं हे सगळ्यांना प्रूफ करणार, मग सगळ्यांचे डोळे उघडणार. हा शब्द आहे माझा सारंग. काय खरं काय खोटं आणि काय सिद्ध करायचंय तुम्हाला? आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय? ऐश्वर्या, तुम्हाला काय दाखवायचंय सांगा की. अहो काय सिद्ध करायला चाललात तुम्ही? आता ऐश्वर्या म्हणते, सारंग मी जे बोलतीये ते कळत नाहीये की नाही कळत असं दाखवण्याची ऍक्टिंग करताय तुम्ही. असो, ऍक्टिंग करू दे किंवा खरंच कळू देऊ, काहीच घेणं देणं नाहीये. मी समोरासमोर तुम्हाला दाखवणार की तुम्ही काय खरं आणि काय खोटं, तेव्हा कळतंय की नाही कळत हे तुम्हीच तुमचं सारंग ओळखाल. आता मला तुमच्याशी वाद घालायचाच नाहीये आणि नको आपल्यात भांडणं प्लीज. तरी का बोलतीये तुमच्यासोबत? बोलायलाच नाही पाहिजे ना. ऐश्वर्या मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या. ऐश्वर्या ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. की आता इकडे शर्वरीकडे आलेली असते, शर्वरीशी बोलत असते, तिच्याकडून अजून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. जानकी त्या शर्वरीसाठी डब्बा घेऊन येत असते. जेवता जेवता बोलता बोलता इतका ठसका लागतो, जानकी पटकन तिला पाणी देते आणि तिचा खोकला गेल्यावर, वहिनी थँक्यू सो मच, तू आहेस म्हणून निदान मला घरचं जेवण तरी जेवायला मिळते, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तीच तर काय केलं असतं माहित नाही. जानकी म्हणते, हो ना मिळतंय ना तुम्हाला घरचं जेवण, हो ना खायला लागतंय, बरंच तुम्ही आपल्या घरी असताल निर्दोष मुक्त, आता मी करणार तुमची कुटुंबासोबत एकत्र जेवायला असाल, लवकर तो दिवस येणार, मी तुम्हाला सोडवणार म्हणजे सोडवणार. सो मच जानकी वहिनी, थँक्यू सो मच. मी तुझी कशी वागली आणि तू माझ्यासाठी काय काय करतेय हे बघून मला इतकं गिल्टी वाटतं ना, तुला काय सांगू मी. इथून बाहेर काढण्यासाठी तू काय करते आणि काय नाही, तुझी धडपड बघून खरंच कमाल वाटतेय मला.
एकत्र आहोत, आपण एक फॅमिली आहोत, असं कसं म्हणताय तुम्ही? केलंच पाहिजे, कर्तव्य आहे. तरी एकत्र कुटुंबात मतभेद होऊ शकता, भांडणं होऊ शकता, वादविवाद होऊ शकतो, पण म्हणून काय आपली माणसं आपल्यापासून दुरावतात असं नाही ना. आपली ती आपलीच माणसं असतात ना. राग आला, काही झालं तरी आपली माणसं कशी दूर जाणार? संकटाच्या काळात कुटुंब म्हणून एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हेही तेवढंच खरं आहे. कौरवाविरुद्ध पांडव म्हणजे 100 विरुद्ध 5. बाहेरच्या व्यक्तीने हल्ला केला ना, आपण 105 आहोत. बाहेरच्या विरुद्ध लढायचं ठरलं तर 105 आहोत. आपली लढाई वेगळी आणि बाहेर लढायचं म्हटलं की एकत्र येऊन लढायचं. कायमच लक्षात ठेवायचं. म्हणते नक्कीच लक्षात ठेवीन मी. विचार मी कधीच का नाही केला ग? मी फक्त स्वतःचा विचार केला स्वार्थीपणे. अरे तुझ्यासारखा विचार मी नक्की करणार आहे जानकी बहिणी. करणार आहे आणि तसं वागण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. बदल करणार म्हणजे करणार बहिणी, शब्द आहे माझा. संगत लागू शकते त्याबद्दल वादच नाही, पण त्यातूनही बाहेर येऊन चांगलं वागणं यातच खरं शहाणपण आहे ना. मार्गाला जरी गेला तरी माघारी येऊन चांगला मार्ग निवडू शकताय ना. चुकीच्या मार्गाला गेला म्हणून सगळंच काही संपले असं नाहीये. सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, प्रत्येकाला एक संधी दिली पाहिजे. नक्की बदलाल ही गॅरंटी आहे मला. पटकन जेवून घ्या, चला उशीर होतोय. आवरा, हॉस्पिटलला जायचंय ना. सौमित्र भाऊजी, अवंतिका त्यांच्यासाठी डबा आणला, तो डबा पण देऊन यायचा आहे. आणखीन शर्वरीला जेवण वगैरे दिलेले असते, तिची गप्पा मारलेले असतात. तिचं जेवण झाल्यावर ती डबा घेऊन आलेली असते अवंतिका आणि सौमित्रासाठी. अवंतिका कशी आहेस ग तू, बरी आहेस का? ठीक आहे वहिनी, काहीच होत नाही आता. माहिती अवंतिका बोलून दाखवत नाही, पण या केसमुळे तुला फार फार त्रास होतोय, फार टेन्शन आलंय माहिती ना. बरोबर, तुम्ही केस लढताय म्हणजे कसं टेन्शन येणार सांगा की. नाही वाढला पाहिजे अवंतिका, प्रेग्नन्सी मध्ये चांगला नाहीये बीपी वाढलेला. तुझा बीपी नॉर्मलच राहिला पाहिजे. तू टेन्शन घेऊ नको ना. केस लढतोय ना आपण आणि आपण जिंकणार आहोत. मग तू टेन्शन कशासाठी घेतीये? तुझा बीपीच वाढला तर कमी जास्त झालं तर काय करायचं? त्याला कोण जबाबदार? प्लीज तू अवंतिका टेन्शन घेऊ नको आणि बीपी तर अजिबात वाढू देऊ नको. तर चूक माझी, मी तुला केस लढ असं म्हणायलाच नव्हतं पाहिजे, किंवा तू लढत होती तेव्हा तुला लढूच द्यायला नव्हती पाहिजे. आय एम सॉरी अवंतिका, माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे. आता लगेच सौमित्र म्हणतो बहिणी चूक तुझी नाहीये ग, चूक माझी आहे. मी जर केस लढलो असतो तर हिला केस लढायची गरजच पडली नसते, हिला टेन्शन घ्यायची गरजच पडली नसते. मी माझं कर्तव्य निभावत नाहीये म्हणून ती निभवायला गेली आणि शेवटी बक्की तिला त्रास होतोय, तिलाच टेन्शन येतंय. प्रत्येकाची जी काही अवस्था आहे ना ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाली आणि ते मी मान्य करतोय या बहिणी. मी या गोष्टीचं गिल्ट घेत बसू नको. एवढं काय नाहीये, नको टेन्शन घेऊ. पण काय झाले नाहीये, रिलॅक्स व्हा दोघांनी सुद्धा. एवढं लगेच सिरियस होऊन बोलण्याची काही गरज नाहीये. जरा नॉर्मल राहा म्हणजे मी सुद्धा आनंदी राहील की. अवंतिका ते कधी घरी जायचंय ना असं झालंय. जानकी म्हणते डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आपण काहीच करायचं नाही आणि घरी जायची अजिबात घाई करायची नाही. आणि परमिशन दिली आहे ना, मग कशाला रिस्क घ्यायची आहे? अजिबात घरी जायची घाई करायची आणि घरी जाऊन तरी काय करणार आहे? तू अजिबात काळजी करू नको, आज सगळं ठीक होणार आहे. तू कशाला काळजी करते आणि घरी जाण्याचं घाई करते? आणि आता वाटलंच तर पुढची तारीख घेऊया. नाही वहिनी, उगाच डेट घेत बसलं की केस लांबत जाते आणि मग नको ते फाटे फुटतात. पण डेट मागायचीच नाही आहे, तेच ऍडजस्ट करायचंय आपण. जे डॉक्टर म्हणतील ते तसं करूया. आपण घाई करायची नाही आणि जबरदस्तीने घरी जायचं असं म्हणायचंच नाहीये. म्हणते तू स्वतःची काळजी घे आणि जेवण आणलंय, दोघंही जेवण करून घ्या. तर स्वतःच्या हाताने अवंतिकाला जेवण भरवत असतो. ती सुद्धा खूप छान आणि प्रेमाने ते खात असते. सौमित्राला खूप छान वाटतं. इकडे आता शर्वरीच्या लॉकअपमध्ये एक अजून व्यक्ती आलेली असते आणि ती येते की लगेच तिच्या जवळ बसलेली असते. हिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते. हिला कोणाशीही बोलायचं नसतं तरी सुद्धा मुद्दामून हिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. अजून जवळ बसत असते. तशी ती लांब जात असते. तरी म्हणते जरा लांब जाऊन बस बरं. हे काय माझ्या जवळ येते? एवढं चावतात की काय तुला? तुझ्यासारखी लोक आवडत नाही मला. उठ इथून, लांब जाऊन बस. इथून लांब जाऊन बस. फायद्यासाठी आली आणि मला इथून ढकलून देतेस का? वा, फायदा करायचा सोडून मला दूर लोटतेस. वा ग वा, तुझ्यासाठी आली मी आणि मला म्हणते की लांब जाऊन बस. फायदा आणि तू कसा माझा फायदा आहे का? आणि तू काय करणार आहे माझा फायदा? फायदा आणि तू काय फायदा करणार आहेस गे? तुला काय प्रश्न पडतात ग? तिची नवीन मुलगी आलेली असते, डायरेक्ट बोलायला लागलेली असते. ती नीट ऐकायचा, माझी सेटिंग आहे इथे. इथून बाहेर काढायला पाठवलंय मला म्हणूनच मी आली इथे. इतकी घाबरलेली असते की बाहेर काढायला, आणि ही कोण मला बाहेर काढणारी? ती घाबरते, उठते आणि जरा लांब उभी राहते की तू कोण मला बाहेर काढणारी? काय असं बोल बरं, जरा स्पष्ट बोल. डोकं चालवायचं नाही, शहाणपणात अजिबात करायचं नाही. या इथून बाहेर पडायचंय की नाही एवढं सांग मला. पण कसं मी सांगते तेवढंच कर. रात्री सगळे झोपले की मी तुला उठवेल, मग आपण इथून पळून जाऊ. बरोबर आल्या शर्वरीला अडकवलेलं असतं की आपण इथून बाहेर पडणार आहोत. रात्री सगळे झोपले की मग शर्वरी आता विचार करायला लागते. म्हणजे तुला कोणी पाठवलंय का मला इथून बाहेर काढायला? तिची मुलगी आलेली असते. ती म्हणजे तुला काय करायचंय ग? बाहेर पडण्याची मतलब आहे ना? कशाला शहाणपणा करतीयस? शर्वरीला ती म्हणते तुला जेलमध्ये सडायचंय तर सडकी, नाही पडायचे बाहेर तर नको पडू. प्रश्न विचारू नको, डोकं खाऊ नकोस. माझं जिंकल्यानंतर मी तर बाहेर पडणारच आहे ना. मग तुझ्यासाठी का बाहेर पडू मी? तुझ्याकडून मला बाहेर पडायचंच नाहीये. जिंकणार आहे होय तू? केस वर्षानुवर्ष चालते. तू इथे सडत बस, चालूच राहणार. तू आतमध्ये सडतच राहणार. अशावर राहू नको. तू काय बाहेर पडत नसते. संधी बघून तुला बाहेर काढू शकते. तू जर बाहेर जाण्याचं ठरवलं तर देतीच का साथ? बोल. जायचं नसेल तर आत्ताच सांगा, उगाच माझ्या कामाची खोटी करू नको. तर आहे मला बाहेर, पण काय ग?
अशा पद्धतीने नाही, मला निर्दोष मुक्त होऊन बाहेर यायचं, बोलायचं नाही, सांगते तेवढं ऐकायचं. ती पोरगी आलेली असते, डायरेक्ट धमकावतच असते आणि जबरदस्तीने तुला बाहेर यायलाच लागेल असा अट्टहास पकडलेला असतो. आता ही शर्वरी जी असते ती गोंधळून गेलेली असते. शांत झोपायचं, अजिबात पंचायती करायची नाही, एकदम शांत झोपून घ्यायचं. बंद पडलेलं असतं शर्वरीचं. काय विचार करावा, काही नाही, हिला उत्तर काय द्यावं किंवा हिच्यासोबत बाहेर जाऊ की नाही, तिला काही एक सुचत नसतं. इकडे आता अवंतिकाने जेवण वगैरे केलेलं असतं. सौमित्र तिला औषध वगैरे देतो आणि आराम कर असं सांगतो. आता की परत आलेली असते. भाऊजीने खाल्लंय का व्यवस्थित? हो व्यवस्थित खाल्लंय वहिनी, पोट भरलंय माझं. म्हटलं काळजीचं काहीच कारण नाही, उद्या तुला ते सोडून देणार आहे, डोंट वरी. आजचीच रात्र काढायची, उद्या सकाळी तू घरी. थँक गॉड, कोर्टात येऊ शकते म्हणल्यावर नो टेन्शन, काहीच इश्यू होणार नाही. मी येऊ शकते म्हणल्यावर नो प्रॉब्लेम. मला खरंच रिलॅक्स वाटतं. काळजी घ्यायची पण एकदम रिलॅक्स होऊन बिंदास वागायचं नाहीये. काळजी घ्यायचीच आहे, डॉक्टरने तर सक्त सांगितलंय. बाहेर जरी पडलात तरी काळजी घ्यायला लागणारच. जानकी म्हणते मी इथे अवंतिकाच्या जवळ थांबते, तुम्ही घरी जा आणि डिस्चार्जच्या वेळेला या. मी थांबतो अवंतिकाच्या बरोबर, तू जा बरं घरी. जानकी म्हणते अहो भाऊजी, वहिनी जा तू घरी. तसंही आता सकाळी यायचंच आहे म्हटल्यावर येतो की आम्ही, तू जा घरी आणि रिलॅक्स. मी आहे, मी घेईन तिची काळजी. आता काय रात्रीचाच प्रश्न आहे, सकाळी तर घरीच येतोय आम्ही. सौमित्राने जानकीला जायलाच लावलेलं असतं. सौमित्र म्हणतो की तू जा प्लीज, मी घेतोय तिची काळजी, तेवढाच वेळ घालवता येईल आम्हाला एकत्र. आता जानकी म्हणते ठीक आहे आणि जानकी आता निघून गेलेली असते. आता सौमित्र परत अवंतिकाच्या जवळ बसलेलं असतं. तिला खूप छान वाटत असतं, तिचा सोमी तिला परत मिळालाय, नॉर्मल शांत सोमी. मात्र ऐश्वर्या काय तर्क वितर्क लावत असते, तिचं तिला माहिती, तिचं काय चाललेलं आहे, कसले गणित जुळवते आणि कसले नाही, ऐश्वर्याचं ऐश्वर्यालाच माहिती. काहीतरी शोधण्याचा, धागेदोरे जुळवण्याचा ती प्रयत्न करत असते, तेही सातत्याने. एवढ्या गहन विचारामध्ये अडकलेली असते. आता जानकी आलेली असते. जानकी ऐश्वर्याच्या जवळ जाऊन उभी राहते, तरी ऐश्वर्याला कळत नाही की माझ्याजवळ जानकी उभी आहे. बघितल्यावर ती म्हणते अगं जानकी, काय ग ऐश्वर्या, मध्ये काय दिसतेस, काय झालंय सांग की. वाट बघत होते, तुझी जरा बोलायचं होतं. सुद्धा असंच वाटतंय की शर्वरी खोटं बोलतीये, तिने खून वगैरे केला नाही, ती इनोसंट आहे, ती फार साळसूतपणाचा आव आणतीये, पण शर्वरी तशी नाहीये, मी तुला गॅरंटेड सांगतेय. म्हणजे तुझ्या डोक्यातून गेलंच नाहीये का, ती सिंपती मिळवण्यासाठी सगळं करतीये. की म्हणते ऐश्वर्या तू पुन्हा पुन्हा तेच तेच बोलती, तुला का कळत नाहीये, नको ना तोच विचार करू, चांगला विचार कर की. कळतंय ग, पण जे दिसतंय ना त्यावरनं सांग. तो पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच अलर्ट राहिलं तर काय हरकत आहे. बोलतीये, तुला शंका येतेय किंवा तुला डाऊट येतोय की असं होऊच शकत नाही, ती निर्दोष नाहीच आहे, तर मला त्याचं कारण सांग ऐश्वर्या. बरोबर खोटं बोलते असं तुला का वाटतंय, सांग बरं, जरा स्पष्ट सांग, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. सगळ्यांची सिंपती हवी, याचं कारण काय सांग बरं, कशासाठी सिंपती मिळवायची आहे. जेव्हा तिच्या समोर असतो तेव्हाच ती नाटकं करते, त्याआधी ती नाटकं करत नाही, जीव देण्याचा प्रयत्न करत नाही, काहीच नाही. आपण गेलो की लगेच तिला सगळं करायचं असतं. पण जेव्हा जेलमध्ये भेटायला गेलो तेव्हा जस्ट तिला स्वप्न पडलं होतं भयानक. नंतर तू जेव्हा जेलमध्ये भेटायला गेली, स्वतःचं डोकं आपटलं आणि रक्त वगैरे काढलं. ती आपल्या समोरच हे का करते, रक्त डोकं आपटायचं होतं तर नंतर पण आपटू शकली असती, स्वप्न आधीही पडून गेलं असतं, पण नाही, सगळं आपल्या समोरच का व्हायचं असतं. तिला सोबत आपल्यापैकी कोणीतरी असतं ना तेव्हाच तिला त्या घटना घडतात. तशी ती एकटी असल्यावर काहीच घडत नाही, तेव्हा ती नॉर्मल असते. सगळं डाऊटफुल वाटत नाहीये का, नाही वाटत. आणि तू ही घेरगिरी करणं बंद करा ऐश्वर्या जरा, की मी थांबवू शकत नाहीये, माझ्या डोक्यात सारखं सारखं तेच चाललेलं असतं, प्लीज. मी सांगतेय ऐश्वर्या, जाऊ दे, तुला सांगून सांगून आता मी थकली या, तू विश्वासच ठेवत नाही. तुझ्या मनासारखं करू, प्लॅन माझा असेल. आणखीने प्लॅन केलेलं असतो ऐश्वर्याचं समाधान करण्यासाठी किंवा तिच्या डोक्यात जी शंका आहे ती काढण्यासाठी, की शर्वरी खरंच चांगली आणि ती बदलली आहे, यासाठी जानकी आणि ऐश्वर्याने एक प्लॅन लढवलेला. ऐश्वर्या सुद्धा साथ देते, कारण जानकीला दाखवून द्यायचं असतं की शर्वरी बदललेली नाहीये, ती खोटं बोलती आणि तिनेच खून केलाय. त्यासाठी ऐश्वर्या आणि जानकी दोघी तयार झालेले असतात. आता एक प्लॅन करतात, त्या प्लॅन मध्ये शर्वरी अडकते की काय ते बघूया. म्हणते एवढं करू आपण, मग तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं मला, म्हणजे तुझ्या डोक्यात जी शंका येते, सारखी सारखी शंका घोंगावते, ती बंद होऊन जाईल आणि परत तुझ्या डोक्यात काहीच विचार येणार नाही. आणि आम्ही जसं शर्वरीवर विश्वास ठेवतो तशी तू पण ठेवशील ऐश्वर्या. मंजूर आहे का तुला मी काय सांगतेय? अरे म्हणते मंजूर आहे, तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. हा भाग तर इथेच संपलेला असतो. पुढच्या भागामध्ये काय होतंय ना मित्रांनो, आपण अगदी थोडक्यात बघायचं. राहुल आणि देसाई मॅडम यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली असते. राहुलला काहीही करून या सगळ्या केसमधून निर्दोष मुक्त करायची असते स्वतःची, आणि त्याला सुटकाच करून घ्यायची असते. काही झालं तरी तो म्हणतो मला या सगळ्यात अडकायचं नाहीये, मला माझी लाईफ नॉर्मल जगायची, हे केस वगैरे या झंझटीतून मला बाहेर काढा देसाई मॅडम प्लीज. देसाई म्हणते शर्वरीने चूक करायला पाहिजे, म्हणजे आपली जी बाजू आहे ना ती बळकट होणार. शर्वरीने एकदा जरी काही चूक केली ना की आपण काहीतरी बोलू शकतो, मग आपल्याकडे काहीतरी बोलायला चान्स राहणार. ती शर्वरी नॉर्मल आणि इनोसंट वागतीये ना, त्यामुळे आपल्याकडे बोलायला काही चान्सच नाहीये राहुल. जरा तिने काही चूक केली पाहिजे रे, मग सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने कशा येतात ना तू बघतच राहा. बाजूने जरा बोलायला आपल्याला सोपं जाईल आणि मग काय शर्वरी काहीच करू शकत नाही. फक्त तिने एक तरी चूक केली पाहिजे, कुठेतरी माती खाल्ली पाहिजे.
देसाई वकील आणि राहुल आता प्लॅन करत असतात की शर्वरीने कुठेतरी माती खावी आणि आपल्या मनासारखं तिने काहीतरी करावं, जेणेकरून आपली केस जी आहे ना ती अजून स्ट्रॉंग व्हावी. आता जेलमध्ये जी लेडी हवलदार असते ती आलेली असते आणि ती नवीन मुलगी आली आहे, तिला म्हणत असते, आरडाओरडा करतीये ग, गपचूप बस, किती मध्ये बाथरूमला जायचंय मला. याच्या वेळा झाल्या की बाथरूमला जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं, नाटकं बरी सुचतात ग तुम्हाला. ती तर बडबड करत असते आणि त्या मुलीला म्हणते की जाऊन पटकन ये. तिने लॉकअप आता खोललेलं असतं आणि बाथरूमला जायचं तर पटकन जाऊन यायचं. शर्वरीला म्हणत असते तुला पण यायचंय ना ग बाथरूमला. शर्वरीच्या डोक्यात तिने काय भरवलंय आणि काय नाही. शर्वरी सुद्धा तिच्याबरोबर बाहेर जायला आता तयार झालेली असते. बाथरूमच्या निमित्ताने बाहेर यायचं आणि इथून पळून जायचं असा प्लॅन केलेला असतो शर्वरीला मिळून. ऐश्वर्याने आणि जानकीने इकडे एकमेकींच्या हातात हात दिलेला असतो. तू खरी ठरती की मी खरी ठरतीये. आणि तिकडे ती मुलगी बाथरूमच्या निमित्ताने शर्वरीला बाहेर काढलेलं असतं आणि म्हणते की आता बाथरूमला तर जायचं नाही, पण इथून मात्र सटकायचंय, काहीही झालं तरी आपल्याला पळून जायचंय. शर्वरी त्या मुलीकडे बघतच थांबलेली असते आणि इकडे जानकी आणि ऐश्वर्यामध्ये सुद्धा डेन झालेलं असतं की बघू आता शर्वरी तुझ्या म्हणण्यानुसार वागते की माझ्या म्हणण्यानुसार वागते. आता शर्वरी त्या मुलीच्या म्हणण्यानुसार बरोबर बाहेर पळून जायला तयार झालेली असते. शर्वरीचा गोंधळ उडालेला असतो, काय करू आणि काय नाही. बघू आता मित्रांनो, त्या मुलीच्या नादाला लागून शर्वरी खरंच बाहेर पळून जाणार का आणि स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेणार का. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.